पंचायत समितीच्या निवडणुकीचे नामनिर्देशन फॉर्म देण्यासाठी अवघ्या 200 रुपयांची लाच घेणाऱ्या कवठे महांकाळ तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकास रंगेहात पकडण्यात आले। सुभाष बाबासाहेब पाटील वय वर्ष 54 राहणारे इराळी तालुका कवठे महांकाळ असे लाचखोर महसूल सहाय्यकाचे नाव आहे। सांगलीच्या लाचलुचपत विभागाने सदरची कारवाई केली। या प्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार हे त्यांच्या पत्नीच्या नावे पंचायत समिती निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म घेण्यासाठी तहसील कार्यालय कवठे महांकाळ येथे गेले होते। तक्रारदार यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात जाऊन पंचायत समिती निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली। नामनिर्देशन फॉर्म देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक नामनिर्देशन फॉर्मचे 100 रुपये प्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगितले आणि त्यावेळी तक्रारदार यांनी सदर कर्मचारी यास त्या 100 रुपयाची पावती आपण देतो का अशी विचारणा केली असता अशी कोणतीही पावती दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले। तो कर्मचारी प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येक नामनिर्देशन फॉर्मचे 100 रुपये घेत होता, पण त्याची पावती देत नव्हता। त्या रकमेची नोंदही कोणत्याही रजिस्टरला घेत नव्हता। त्यामुळे ती रक्कम लाच स्वरूपात स्वीकारत असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी बुधवारी पथकास दिला। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तहसील कार्यालय येथे पडताळणी कारवाई केली असता लोकसेवक सुभाष पाटील महसूल सहाय्यक यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे पंचायत समिती निवडणुकीचा 2 नामनिर्देशन फॉर्म देण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे 200 रुपये लाचेची मागणी केली। तक्रारदार यांच्याकडून 200 रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्याला रंगेहात पकडण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।